वेळ बघून. पण एकदा सूचित करतो तुम्हाला सगळ्यांना, अजित नाईक, चुना घेऊन योगेश नाईक, सर्व आमचे वरिष्ठ स्वतः इथे दखल घेत योगेश नाईक हे शाखा प्रमुख आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे. तसेच अजित नाईक हे उपविभाग प्रमुख आहेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे. आणि ज्येष्ठ प्रमुख संतोष म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि मी महेश पाटील, कट्टर शिवसैनिक, हा पोलीस. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज नाव, गोलंदाज आपलं नाव रणजित, फलंदाज आपलं दोघांचं नाव. एक एक्स्ट्रा खेळाडू असेल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ तुम्ही उभा करावा किंवा इथे जवळच्या प्लेयरने. रणजित. प्रिन्स आणि विवेक, स्ट्राईकला आहेत ते प्रिन्स, नॉन स्ट्राईकला आहेत ते विवेक. आमचे मित्र रुपेश नंदुकिणी यांचा फोन आलेला आहे, त्यांची टीम इथे उपस्थित आहे. काय बोलतो, बरं आहे का? ओके. हो पुढच्या शनिवार रविवार पण आहे हा, आठवणीने. ओके. हो बोलला मला तो, येऊन बोलला की दादा रुपेश दादा एक चेंडू एक धावा. खराब चेंडू, एक अवांतर धाव, एक चेंडू दोन धावा. एक चेंडू दोन धावा. दोन चेंडू तीन धावा. बाईच्या स्वरूपात एक धाव अवांतर. या पुढील होणारा सामना दुर्गामाता घास विरुद्ध शिवशक्ती. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. तीन बॉल चार का दोन बॉल तीन? हा हे या दोन आल्या बाबू. किती झाला? चार बॉल का? चार चेंडू सहा धावा. पहिल्या षटकातील शेवटचे दोन चेंडू बाकी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पाच चेंडू सात धावा. गोलंदाजीसाठी जी टीम आहे ही मीरा रोडची आहे. या सामन्यामध्ये म्हणजे एक षटक संपलेलं आहे, 8 धावा. जे क्षेत्ररक्षण करत आहे ती टीम मीरा रोडची आहे. आणि खरोखरच एवढं लांबून येऊन त्यांनी इथे क्रिकेट खेळत आहेत. बोलतात ना क्रिकेटचं वेळ आहे, तसं ते त्यांनाच आहे. एवढं लांबून इथे हीच एक टीम आहे की एवढं लांबून इथे खेळायला आलेले आहे. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एक षटक अखेरीस धावसंख्या झाली ती 8. यापुढील होणारा सामना दुर्गामाता घास विरुद्ध शिवशक्ती निळेगाव. पुढील गोलंदाज यतिराज. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती आपण धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. राजस्थान सोबत ती बघायला मजा येईल. मुंबईची मॅच आहे.
यावेळी सुरेख फटका पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार यतिराज यांच्या गोलंदाजीवरती. स्वतः कर्णधार आहेत त्यांच्या अगेन्स्ट समोरच्या संघाच्या कर्णधाराने चौकार ठोकलाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे दोन कर्णधार एकमेकांविरुद्ध आहेत. आणि कालच्या दिवसापासून लाईनमॅन म्हणून आपल्याला लाभलेले ॲडम यांचा देखील खूप 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 आभार. आपण असंच सहकार्य करत राहा मंडळाला. पुढचा चेंडू यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू, इथे निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला होताना पाहायला मिळतीये. 12 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन जोडल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःच गोलंदाजाच्या शूजला लागल्यानंतर चेंडू दिशा बदलली. एक आली या चेंडूवरती. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 13 वरती विदाउट लॉस. 13 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळी वेगवान फटका पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षकाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. 14 धावा 4 चेंडू अखेरीच स्कोर कार्ड वरती. जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मात्र तदनंतर यतिराज यांनी कमबॅक दाखवलाय. नंतरच्या 3 मध्ये केवळ 2 खर्च केल्यात. यावेळी देखील चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख आपल्याला पाहायला मिळालंय. या चेंडूवर देखील आली एक धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 वरती. शेवटचा चेंडू. यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. एक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये, कारण हा सामना जिंकला तर तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये दाखल व्हाल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पाहिली तर पोहोचली आहे 16 वरती. यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला जातोय. अगदी एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज नेम मिहीरला गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात आलाय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वीप केला, मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर निघून चाललाय. अजून एका विकेटचं पतन आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर केदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. एक धाव आली या चेंडूवरती. या चेंडूवर देखील चारोखाने चित पाहायला मिळालाय. चेंडू सरळ जाऊन मधली यष्टी वाकवत असताना अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय.
फर्स्ट इनिंग संपल्यावरती दुर्गा माता घास आणि शिवशक्ती दोन्ही कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपला टॉस का बॉक्समध्ये येऊन टॉस करावे. कौशिक म्हात्रे दुर्गा माता कॅप्टन आहे का? कौशिक म्हात्रे, जिथे फी नाही तिथे कौशिक म्हात्रे कॅप्टन, फी आहे तिथे मागे. निर्धाव असा चेंडू, जिथे फी आहे तिथे XYZ टाक. बॅट्समन रनआउट. जिथे फी आहे तिथे कॅप्टन अलग असतात आणि जिथे फी नाही तिथे कॅप्टन कौशिक असतात. ही त्यांची खास खासियत आहे, खास खासियत आहे. हा मान पटकावायला पण खूप टॅलेंट लागते. स्कोर काय झाला? तू ऐकला नाही, 4 ओव्हर संपल्यावर बोलवलेला. XYZ टाक ना. हा यश 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 आहे. किती झाला स्कोर? किती झाला? किती ओव्हर? 2 ओव्हर का 3 ओव्हर? 3 ओव्हर 18 धावा. 19 का 18? 19, सॉरी माफ करा, क्षमा असावी. दुर्गा माता क्रिकेट मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा वर्ष दुसरं, तसंच पुढील शनिवार रविवार दुर्गा माता क्रिकेट मंडळ आयोजित चषक, नगरसेवक चषक, नगरसेवक चषक असं कधी कधी पितात तुम्ही, तर ते मला का नाही असं आहे. एकच धाव. बॉलर नेम मोहित. फलंदाजाने बॉलरने आपलं नाव सांगावं. इथे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज साठी प्रॉब्लेम होईल. केदार आणि यश वैती अनुभवी असे फलंदाज दोघही. एक बॉल 20 धावा, 4 धावा. अवांतर 5 धावा मिळाल्या आहेत संघाला. धाव संख्या झाली आहे ती 25. एक चेंडू 25 धावा. यश यांची हेअरस्टाईल यू कट आहे, वी कट सॉरी. एक चेंडू 25 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. मग 3:15 झाले. 3 ओव्हरच्याच खेळू थर्ड राऊंड. गुड्डो थर्ड राऊंड 3 ओव्हरच्या, थर्ड राऊंड 3 ओव्हरच्या आणि फायनल 4 ओव्हरची. डॉट बॉल का 1 रन आली? हा 2 बॉल 26 ना. 2 चेंडू अखेरीस धाव संख्या झाली ती 26. एकच धाव. 3 चेंडू 27 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी. खराब असा चेंडू. एक अवांतर धाव. 1+1 2 धावा. 3 चेंडू 29 ना. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झाली ती 29.
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. यश यांनी गॅप शोधला होता. निर्धाव असा चेंडू. केदार यांना काही जमलेलं नाही. 5 चेंडू 30 धावा. बरोबर. विजयासाठी 32 धावांची आवश्यकता मीरा रोड संघाला. तसेच शिवशक्ती यांचे कर्णधार आणि दुर्गामाता घास या कर्णधार दोन्ही टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहावे. 32 धावांचे आव्हान आहे मीरा रोड संघाला. शिवशक्ती कर्णधार 32 टू विन. तसंच सर्व खेळाडूंना आणि कॅप्टनना कळवण्यात येते की थर्ड राऊंड या मॅच 3 ओव्हरचे होतील. टाइम भरपूर कमी आहे. तिसरा राऊंड या मॅच 3 ओव्हरच्या होणार आहेत. आयोजकांकडून तुम्हाला सांगण्यात येत आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. नाव ना सरस नाव ना 6 मॅच बाकी. कर्णधार कौशिक. संतोष मात्रे पुन्हा एकदा टॉस साठी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून ते आज कामावर सुट्टी मारून आलेले आहेत. थांबा. टॉस बाबा उडवत तर त्याला बोलू दे. हा ते दोघांपैकी बरोबर ना रे. कोण जिंकला? तो जिंकला ना. टॉस जिंकलेले आहेत कोणती टीम? शिवशक्ती निळेगाव. कर्णधारांना एक विचारण्यात येईल की तुमचं काय डिसिजन असेल. आम्ही तुम्हाला डिसिजन 10 मिनिटांनी सांगतो. अरे विचारायला गेला ना, एकदा विचारायला गेला ना. बॉलिंग आम्ही बॉलिंग येणार आहे. घास दुर्गामाता संघाला तुम्ही किती रनच्या आत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमी 30 रन्स. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. तसेच घास संघाचे कर्णधार कौशिक मात्रे, तुम्ही आज मला वाटते पहिल्यांदा कॅप्टन्सी करत आहे, कारण का इथे फी फुकट आहे म्हणून तुम्ही इथे टॉससाठी आलेले आहेत. तरी तुम्हाला एक प्रश्न करतो की शिवशक्ती टीमला तुम्ही किती रन माराल जास्तीत जास्त? 40 ते 45 रन आम्ही मारू. तुमच्यात फलंदाज कोण आहेत? रोहित नाईक वंडा आणि सर्वेश मात्रे घास. तुमचा रोल काय असणार आहे? माझा बेस्ट ऑलराऊंडर. तुम्ही ऑलराऊंडर आहेत. तसंच या टुर्नामेंटसाठी या मॅचसाठी तुम्ही जे नवीन बुटं मागवली आहेत खास, तर म्हणजे याच्या मागचं लॉजिक काय? रोहित नाईक यांनी स्पॉन्सर केलेत मला. रोहित 32 धावांची आवश्यकता. पहिला बॉल पडला नाही ना? फिरला? कॉइन दिलाय का? सामन्याला सुरुवात होत आहे. चार धावा. चांगला असा फटका. बॅट्समनचं नाव सांगावे. कॉमेंट. यतिराज. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. जिंकण्यासाठी 23 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. एक चोलटी डाव. 2 चेंडू 5 धावा. तसेच आपले शेतकरी
आमचे मित्र शेतकरी दादा कुमार दादा फोडली यांचे आगमन झालेले आहेत. त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन उपस्थिती दाखवावी, आम्हाला थोडं बरं वाटेल. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 5. 2 चेंडू 5 धावा. अजून एक चौकार. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. कुमार नाईक यांनी इथे उपस्थित राहावे प्लीज. शेतकरी दादा आमचे मेहनती एकदम आणि सुखादुखाला उपस्थित राहणारे सगळ्यांच्या. एक पुन्हा चोलटी धाव. 4 चेंडू 10 धावा. खराब अशी सुरुवात गोलंदाजाकडून. बाबू चलेगा, बराबर खेलते रे. 4 चेंडू 10 धावा. स्पेशल झाडू. 4 चेंडू 10 धावा. जिंकण्यासाठी अजून 22 धावांची आवश्यकता. 20 चेंडू मध्ये. पण अवघड जाईल. फलंदाज बाद. आत्महत्या. 5 चेंडू 10 धावा. गरज नसताना फटका खेळला आणि आपली विकेट गमावली. 19 बॉलामध्ये 22 धावांची आवश्यकता मीरा रोड संघाला. पुढील सामना होणार आहे तो शिवशक्ती विरुद्ध दुर्गामाता घास. दुर्गामाता घास ही टीम चांगली फॉर्ममध्ये आहे. त्यांनी एक विजेतापद उपविजेतापद मिळवलं मागे सामेदी ब्राह्मण संघ क्रीडा मंडळामध्ये. 5 चेंडू 10 धावा. आमचे दादा कुमार दादा आगमन होऊन आमच्या बाजूला थेट बसले आहेत ते. एक षटक अखेरीस धाव संख्या झाली ती 11. दादा कुमार दादा जे हे मॅच आयोजित केले आहेत दुर्गामाता DMCC क्रिकेट क्लब तर्फे, याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आता ताबडतोब बंद करा. मग माझं मनोगत मी व्यक्त केलं ना. थोडे ते रागात आहेत कारण की त्यांना सुभाष काका यांनी स्टेजवर न बोलवता डायरेक्ट इथे माझ्या बाजूला खाली बसवलं म्हणून ते थोडे रागात आहेत. पण थोडं समजून घ्या, दुपारचा टाइम आहे. संकष्टी आहे. बरोबर सुभाष काकांचं म्हणणं बरोबर आहे. हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे. एक षटक अखेरीस धाव संख्या झाली ते 11. सेकंड राऊंडची दुसरी मॅच आहे. लास्टून दुसरी मॅच आहे. निर्धाव असा चेंडू फलंदाजाला काही जमलेलं नाही. 1 चेंडू 11 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 21 पाहिजेत ना. 21 पाहिजेत ना. 21 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 21 धावा. यश यांची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक, त्यांना चांगला अनुभव आहे लोकलला. 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 16 बॉल 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही मीरा रोड संघाला. मीरा रोडचे बॅटिंग करतात ते.
इथे जीसीसी क्लबचे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. कारच्या बाजूला थंडगार छास विकण्यात येत आहे. ज्यांना कोणाला तहान लागला असेल, एक लहान मुलगी आहे आपली दिदी, ज्यांना कोणाला तहान लागली असेल त्यांनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा. माहित नाही ए तुझा बाबा बोलला तुझा मत इथे बिअरच विकायला बसलं पाहिजे, ताकबीक विकायलाच नाही बसलं पाहिजे. किती बोल किती किती बोल किती 15 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. एक षटक 3 चेंडू. किती धावा? बाईच्या स्वरूपात अजून एक धाव. 14 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता मीरा रोड संघाला. सामना अतिशय चुरशीचा असा होईल. आणि चौकार. तेरा चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी मीरा रोड संघाला. एकच धाव. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 षटक अखेरीस धाव संख्या झाली ती 20. हे 12 बॉल 11 पाहिजे का? 11 12च पाहिजे. थंडगार छास मिळेल. ज्यांना कोणाला तहान लागलं असेल त्यांनी जाऊन तिथे प्यावे. आणि सर्वात पहिला बोणी त्याची कौशिक म्हात्रे यांनी करावी. कौशिक म्हात्रे तू बोणी कर. त्यांचे वडील संतोष म्हात्रे हे विचारपूस करायला गेले आहेत. कौशिकला पण पाठवतो बंधू. छास आहे पिऊ दे. मला कुमार बोला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. यापुढील होणारा सामना शिवशक्ती विरुद्ध दुर्गामाता घास. शिवशक्ती यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर ही मॅच संपल्यानंतर त्वरित त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि दुर्गामाता संघाने आपले फलंदाज तयार ठेवावे. हबीब ना हबीब पुढील गोलंदाज. बारा चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. निर्धाव असा चेंडू. अकरा बॉलामध्ये 11 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहेत ते हबीब. सोपारा फॅशन स्पोर्ट्स यांचं शॉप आहे. चांगले असे कपडे मिळतात तिथे. स्पोर्ट्सवेअर, कॅप्स, शूज, गॉगल्स, जीन्स, शर्ट्स, वॉलेट्स चांगलं आहे. एकदा सर्वांनी तिथे जाऊन त्यांच्या दुकानात जाऊन शॉपिंग करा. आणि आपले मित्र असल्यामुळे चांगलं डिस्काउंट सुद्धा देतात ते. नऊ चेंडू 9 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावांची गरज. सोपारा फॅशन वेअर यांच्याकडून आम्हाला या मॅचसाठी स्पॉन्सर सुद्धा लाभलेला आहे. त्यांच्याकडून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ओ 4 धावा.
हुलू हुलू चौका. 7 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. 90 डिग्री अलाव आहे. पंचांचा निर्णय. सात चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. 4 हेच म्हणा फायनल मीरा रोडवाले 100%. फलंदाज बाद आत्महत्या केली आहे. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. सहा चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मीरा रोड संघाला. माझे वर्गमित्र प्रफुल्ल जगताप हे सुद्धा इथे आलेले आहेत. आज मला तर वाटतं ते खेळत नाही, नाही तर दर शनिवार रविवार मी एक चषक बघतो फेसबुकवरती त्यांच्या माध्यमातून. बॉलर नेम काय रे? XYZ ZXY. बॉलर नेम ZXY युसुफ. आणि सामना जिंकलेला आहे मीरा रोड संघ. आणि माझं प्रेडिक्शन आहे की मीरा रोड संघ हा इथे फायनल मारणार. हे माझं प्रेडिक्शन आहे. लाव ना. मॅन ऑफ द मॅच साठी सुनील यांनी यावे आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील कुमार नाईक, कुमारदादा नाईक यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं त्यांना मान देण्यात येईल. सुनील मॅन ऑफ द मॅच साठी यावे. नाही पैसे नाही. पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. दादा यूट्यूब मॅन ऑफ द मॅच देण्यात आले आहे कुमार नाईक यांच्याकडून. तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. तुमची टीम मीरा रोडवरून आली आहे आणि चांगला इथे खेळ दाखवत आहेत. तर तुम्हाला फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं काय आहे? हम लोग का सबका टीम एफर्ट अच्छा था, इसलिए हम लोग ये मैच जीते. कॉम्बिनेशन हम लोग का टीम का अच्छा था. आपने बोला जैसे ही कि मेरा प्रेडिक्शन ऐसा है, मैं जो आपका कल से मैच देख रहा हूँ, खेल देख रहा हूँ, कि आप फाइनल में जाओगे इतना पक्का. और 99% आपका ही फाइनल है, ये मेरा प्रेडिक्शन है. और आपको मैं बधाई देता हूँ कि आपकी टीम ही यहाँ इतने लंबे से आए तो फाइनल जीत के जाए. और अगले सैटरडे संडे भी मैच है, तभी भी आपकी टीम जीते. मैं आपकी भगवान से प्रार्थना करता हूँ. आप क्या बोलेंगे? अगर अच्छा क्रिकेट है, अच्छा खेलेंगे तो जीतेंगे. अगर थोड़ा गंदा क्रिकेट खेलेंगे तो हार जाएंगे. और आप इतना सपोर्ट करें हम लोग को, इसके लिए थैंक यू. आपको अगले मैच के लिए बहुत बहुत बधाई. आणि आता पुढील सामना होणार आहे ते घास दुर्गा माता घास विरुद्ध शिवशक्ती. चला शेवटची मॅच सेकंड इनिंगची सेकंड राऊंडची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला दुर्गा माता घास म्हणजेच होम टीम आपल्याला पाहायला मिळेल आणि होम टीमच्या अगेन्स्ट शिव